नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, या महिन्याच्या निमित्ताने आपण एक छोटंसं मार्गदर्शन बघणार आहोत तुमच्या साधारण जीवनाला घेऊन आणि तुमच्या भौतिकवादी जीवनाला घेऊन. आणि हे मार्गदर्शन जरा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. तर हा आहे तो डेक. तर तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे. तर हे आहेत पत्ते, जे आपण पत्ते खेळतो ना आपण काही ना काही, तर ते पत्ते आहेत हे. आणि या पत्त्यांमधनं सुद्धा असे प्रेडिक्शन्स करता येतात आणि याला कार्टोमन्सी असं म्हटलं जातं. तर चला सुरू करूया, बघूया काय आहे कार्टोमन्सीमधनं तुमच्यासाठी मार्गदर्शन. तर पहिलाच कार्ड आलेला आहे एस ऑफ डायमंड. चांगला कार्ड आहे आणि पैशांना घेऊन, तुमच्या करिअरला घेऊन एक नवीन सुरुवात होताना दिसत आहे. आणि हे सांगेन की पेंटिकल्स असल्या कारणाने, आणि की ही अशी वरचेवर अशी सुरुवात नसणारी, तुम्ही याच्यावर नक्की काम करणार आहात. कदाचित तुम्हाला सध्या वाटू शकतं की किती स्लो, हळूहळू सगळं चाललं आहे, काहीच होताना दिसत नाही आहे. पण हे जे हळूहळू चाललं आहे ना तुमचं, जी तुम्हाला हे काहींच्या बाबतीत मला होताना दिसत आहे, हेच हळूहळू जे तुम्हाला सध्या वाटत आहे ना, ते नंतर तुम्हाला म्हणतात ना लाईफ लाँग, अगदी जीवनाभर तुम्हाला हे काहीतरी देऊन जाणार आहे, अशी एक संधी मिळताना, उपलब्ध होताना दिसत आहे. काहींच्या बाबतीत झाली असेल. दुसरा कार्ड आहे टू ऑफ डायमंड्स. अरे वा, इथे मला हे दिसतंय की काही जण ना त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं नोकरी, व्यवसाय, जे काही तुम्ही करता, तुमचं ते आयुष्य ना तुम्हाला कुठेतरी ना बॅलन्स करायला थोडं कठीण जात आहे, हे दिसून येत आहे. काही जण मला इथे त्यांच्या पैशांना घेऊन काहीतरी इश्यूज पण फेस करताना दिसत आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स दिसत आहेत. पण हे सांगू इच्छिते की हे असं नाही आहे की कायम असंच राहणार आहे, पण हे जरा तात्पुरतं आहे, टेम्पररी फेज आहे. अजून थोडा काळ राहू शकतं, पण टेम्पररी फेज आहे, हे निघून जाईल. कदाचित ही जी काही परिस्थिती तुमच्यावर आली आहे ती तुम्हाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करते. जेव्हा ते तुम्ही शिकाल ना, तेव्हा ती फेज, हा काळ संपून जाईल. 6 ऑफ इथे स्पेड आहे. तर काही जण त्यांच्या आयुष्यात पुढे जाताना दिसत आहेत, म्हणजे पण मनात बरेच काही विचार आहेत, म्हणजे काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला उलघाडच झाला नाही की हे असं माझ्या बाबतीत का झालं. काही प्रश्नांची उत्तरं आहेत जी तुम्हाला माहीत नाही आहेत. बरंच काही मनात ठेवून तुम्ही पुढे जाताना दिसत आहेत. पण एक सांगू इच्छिते मंडळी, की हा जो कार्ड आलेला आहे ना 6 ऑफ स्पेड्स, म्हणजे 6 ऑफ स्वॉर्ड्स, टॅरोटशी संबंधित केलं तर मी, तर हे सांगण्यात येत आहे की आता तुमच्या आयुष्यात शांतता येत आहे. तर तुम्हीसुद्धा त्यावरती काम नक्की करा. उगाच त्याच आठवणींमध्ये, त्याच ह्याच्यात राहू नका. हळूहळू का होईना, कदाचित तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता, जे तुम्हाला काहीच ठाऊक नाही असं का घडलं, हे ना ते जे काही आहे त्याची हळूहळू उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. पण आता तुमच्या आयुष्यात